नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा सर्वप्रथम स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपण आपलं व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण कला, क्रीडा, सामाजिक त्याचप्रमाणे शैक्षणिक या क्षेत्रामध्ये ज्या महान व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींचा जीवन प्रवास आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. म्हणूनच आजच्या आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण अशा एका लेखिकेची ओळख करून घेणार आहोत जिने आपल्या लेखणीला केवळ साहित्य निर्मितीचे साधन न बनवता समाजातील उपेक्षित, शोषित आणि आदिवासींच्या न्यायासाठी लढणारे प्रभावी आणि ठाम शस्त्र बनवले. त्यांच्या लेखनातून केवळ कथा उलगडत नाहीत तर हजारो वंचितांच्या वेदना, संघर्ष आणि स्वाभिमानाचा इतिहास जिवंत होतो. ज्ञानपीठ पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार अशा अनेक सर्वोच्च सन्मानांनी गौरवलेल्या आणि आयुष्यभर आदिवासी समाजासाठी झटणाऱ्या या महान साहित्यिका म्हणजेच महाश्वेता देवी यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आणि आजचे व्यक्तिविशेष सत्र जाणून घेऊया. महाश्वेता देवी या भारतातील प्रख्यात बंगाली लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि आदिवासींच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, त्याचप्रमाणे निर्भीड व्यक्तिमत्व होत्या. साहित्य आणि समाजकार्य यांचा अनोखा संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील उपेक्षित, शोषित आणि आदिवासींच्या वेदनांना प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे. यानंतर जाणून घेऊया त्यांचे प्रारंभिक जीवन. महाश्वेता देवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 रोजी ढाका म्हणजेच आजचे बांगलादेश येथे झाला. त्यांचे वडील मनीष घटक हे प्रसिद्ध साहित्यिक तर भाऊ ऋत्विक घटक हे जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक होते. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमधून इंग्रजी विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर विश्वभारती विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात MA पूर्ण केले. पुढे जाऊन कोलकात्यातील बिजयगड ज्योतिराय महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी अध्यापन केले. यानंतर जाणून घेऊया त्यांची साहित्यिक कारकीर्द. 1950 ते 60च्या दशकात त्यांनी साहित्य लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आदिवासी, दलित, शेतकरी, महिला आणि समाजातील वंचित घटक हेच होते. त्यांनी कादंबऱ्या, कथा, नाटके आणि लेख यांच्या माध्यमातून सामाजिक विषमता आणि अन्यायावर कठोर प्रहार केला. त्यांच्या प्रमुख साहित्य कृतींमध्ये अरनेर अधिकार, हजार चुरा शिरमा, रुद्राली, अग्निगर्भ, चोटीमुंडा आणि त्याचा बाण यांचा समावेश होतो. अरनेर अधिकार या कादंबरीत त्यांनी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवन संघर्षाचे प्रभावी चित्रण केले. यानंतर जाणून घेऊया त्यांचे सामाजिक कार्य. महाश्वेता देवी यांनी पश्चिम बंगाल, झारखंड आणि इतर भागातील आदिवासी समाजासाठी आयुष्यभर काम केले. त्यांच्या जमिनी, जंगल आणि हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबवले. त्या युगांतर आणि वर्तिका या नियतकालिकांतून नियमित लेखन करत असत. त्यांनी सिंगूर आणि नंदीग्राम येथील वादग्रस्त भूसंपादनाविरोधात ठाम भूमिका घेतली. आदिवासी, शेतकरी आणि दुर्बल घटकांचा आवाज म्हणून त्यांना देशभर ओळख मिळाली. यानंतर जाणून घेऊया त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान. साहित्य अकादमी पुरस्कार 1979, ज्ञानपीठ पुरस्कार 1996, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 1997, पद्मविभूषण 2006, ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स फ्रान्स येथील 2002. 28 जुलै 2016 रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.
त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्य विश्व आणि सामाजिक चळवळीतील एक प्रभावी आवाज कायमचा हरपला. यानंतर वळूया महत्त्वाच्या टप्प्याकडे, ते म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. महाश्वेता देवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 ढाका येथे. निधन 28 जुलै 2016 कोलकाता येथे. त्यांची भाषा बंगाली. व्यवसाय लेखिका, सामाजिक कार्यकर्ता. प्रमुख विषय आदिवासी दलित महिला, सामाजिक न्याय. प्रसिद्ध कादंबरी अरण्येर अधिकार. ज्ञानपीठ पुरस्कार 1996. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 1997. फ्रान्स येथील ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा सन्मान 2002 साली. पद्मविभूषण 2006 साली. सविस्तर विश्लेषण. महाश्वेता देवी या केवळ साहित्यिक नव्हत्या, तर त्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक जाज्वल्य नेतृत्व होत्या. त्यांनी आपल्या लेखणीला समाजातील वंचितांच्या संघर्षाचे प्रभावी शस्त्र बनवले. भारतीय साहित्य, सामाजिक न्याय आणि आदिवासी हक्कांच्या इतिहासात त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. श्रोते हो, आज महाश्वेता देवी यांचा स्मृतिदिन आहे आणि आज त्यानिमित्ताने आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास व जीवनकार्य सविस्तर जाणून घेतले आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरूच्या मंचाकडून महाश्वेता देवी यांना आदरांजली. आजचे हे सत्र तुम्हा सर्वांना कसे वाटले हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्कीच कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698 8698 80. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका महान आणि थोर व्यक्तीच्या जीवन प्रवासासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.